जलगांव जिले के अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अट्ठावले गट के जिला अध्यक्ष राजू सूर्यवंशी साहब की अकादत में इनके अध्यक्ष में आज रिपब्लिकन पार्टी के कार्यकर्ताओं ने फैजपुर नगर परिषद में एक निवेदन दिया। इस निवेदन में इन्होंने क्या मांग की और क्या कहा, जो हम आपको हमारे चैनल जनता की बात फैजपुर पर बता रहे हैं। मैं हूँ शाकिर मलिक, जनता की बात अब तक। या ठिकाणी त्यांनी एकच काम केलं आणि ते एक काम म्हणजे या असा झाला याच्यामध्ये जे दांडदाटके आहेत त्यांच्याच गळ्यामध्ये घास घालायचा आणि जे बिचारे बेरोजगार आहे त्यांना भुकेला मारायचा, अशा पद्धतीचं काम या नीती या ठिकाणी नगरपालिकेची चालू आहे। ते नीती आम्ही चालू देणार नाही, त्यांची हुकुमशाही आम्ही आणून पाडू आणि त्यांचा भ्रष्टाचार देखील या ठिकाणी खाली पाडू असं आपल्या माध्यमातून सांगतो। आणि त्यांना टेंडर कॅन्सल नाही केलं तर या ठिकाणी जिल्हा कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे, नाशिक आयुक्तासमोर करणार आहे आणि हायकोर्टामध्ये देखील पिटिशन आम्ही दाखल करणार आहे। या खऱ्या अर्थाने जनताची काय ताकद आहे, जनता काय असते या अधिकाऱ्यांना ठेकेदारांना आम्ही दाखवून देणार आहे, हे आपल्या माध्यमातून आवाहन करतो। आणले माहिती झाले रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात नगरपालिकेवर आपण निदर्शनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला होता। आमचं एक आंदोलन या ठिकाणी होतं आणि आंदोलनाचा विषय असा होता की नगरपालिकेने काही पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली जे काही आतापर्यंतचे टेंडर करण्यात आलेले आहेत त्या टेंडरमध्ये त्यांच्या मर्जीनुसार अटीशर्ती टाकून आपल्या मर्जीच्या ठेकेदाराला काम मिळावं या चुकीच्या हेतूने टेंडर पब्लिश केल्याचं आमच्या लक्षात आलं आहे आणि सदरील टेंडर हे चुकीच्या पद्धतीने केले असल्याने त्याच्यावर कुठेतरी आळा बसावा, त्याची चौकशी व्हावी याकरिता आमचं या ठिकाणी आजचं हे आंदोलन आम्ही केलेलं आहे। आणि येत्या 7 दिवसात जर का आमच्या आंदोलनाच्या मागणीनुसार कारवाई न झाल्यास आम्ही पुढील आणखी रूपरेषा भाऊंच्या मार्गदर्शनाने ठरवणार आहोत असं मी या ठिकाणी जाहीर करतो। आज या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभार आणि फैजपूर नगरपालिका ही ठेकेदारांना टेंडर मॅनेज करून देण्यासाठी माहीत झालेली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे। काम ठेकेदाराला देण्यासाठी अधिकारी लोक आपला जो अधिकार आहे त्याचा दुरुपयोग या करता दिसत आहेत। त्याच्यातून मार्ग शोधून शासनाचा JRचा उपयोग करून या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना मदत करण्याचं काम या ठिकाणी करत आहे। या टेंडरमध्ये दलित वस्तीचं जे टेंडर आहे नगरपालिकेचा, त्या टेंडरमध्ये ज्या मोठ्या सामग्रीत लागतात रस्त्यांना ते स्वमालकीचं असलं पाहिजे आणि ज्या छोट्या छोट्या 1 लाख 2 लाख 3 लाखाच्या ज्या मशिनरी आहेत ते भाड्यात तत्वावर मागितलेले आहेत। आता RMC प्लांट जो आहे, RMC प्लांट हा करोड रुपयाच्या आसपास जातो, तो स्वमालकीचा पाहिजे आणि छोटे छोटे ज्या मशिनरी आहेत त्या भाड्यात तत्वावर दिलं पाहिजे। म्हणजेच ज्या ठेकेदाराला हे काम मॅनेज करून द्यायचं होतं त्या ठेकेदाराकडे फक्त या ठिकाणी एकच मशीन होती आणि त्यानुसार या ज्या बाकी छोट्या मशिनरी आहे या त्यांच्याकडे नसल्यामुळे या ठिकाणी त्यांनी या अटीशर्ती टाकलेल्या आहेत। आणि या ठिकाणी नगराध्यक्ष, CO, इंजिनियर हे या देखील या तिघं मिळून या ठिकाणी या शर्ती अटी टाकलेल्या आहेत आणि या पद्धतीने या ठिकाणी शासनाची तिजोरी खाली करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे। म्हणून आमचं या ठिकाणी निवेदन आम्ही दिलेलं आहे। निवेदनमध्ये बरंच म्हणले। या दुसरा मुद्दा असा आहे
का फैजपूर शहरामध्ये अनेक वस्ती अनेक एरिया असे आहेत की ज्या ठिकाणी रस्ता नाही आहे. परंतु या नगरपालिकेने काय केलं, 1,76,00,000 काम या ठिकाणी BNCचा जो रस्ता आहे, नगरपालिका आपला BNC यावलच्या अंतर्गत जो रस्ता आहे तो त्याची NOC घेऊन या ठिकाणी त्यांनी तो रस्ता आपल्या नगरपालिकेच्या फंडातून त्या ठिकाणी केलेला आहे. वास्तविक पाहिलं गेलं तर नगरपालिकेने आपला जो कर भरतो, आपला जो पैसे आपल्याला भरतात त्या लोकांचा आधी दिलं पाहिजे. त्या ज्या आपल्या नगरपालिकेच्या नकाशामध्ये जे लोक आहेत त्यांना सुखसुविधा दिले पाहिजे. पण ते तसं नसताना त्यांनी नॅशनल हायवेचा जो रस्ता आहे नगरपालिकेच्या हद्दीतला नसून तो या सगळ्या BNCच्या हद्दीतला रस्ता आहे, त्यांच्याकडून NOC घेऊन त्या ठिकाणी तो रस्ता तयार करणार. तो रस्ता तयार करण्याचं कारण असं आहे का तो रस्ता त्यांना लमसम रस्ता दिसला आणि तो लमसम रस्ता किंवा आपल्याला एक खट्टे पैसे त्या ठिकाणी उकोडता येतील म्हणून ते NOC घेतलेले. खऱ्या अर्थाने त्यांनी गावातले रस्ते जर घेतले असते 1,76,00,000 तरी मी सांगतो या फैजपूर नगरपालिकेच्या एक एरियाचे पूर्ण रस्ते या ठिकाणी झाला असता. आता पावसाळा लागणारे बरेच म्हाताऱ्या वयस्कर लोकांना मुलांना त्याचा इजा होतात आणि इजा झालेल्या आहेत. काही लोकांचे फ्रॅक्चर झाले, काही लोकांचे डोकं फुटलेले आहेत. असे फैजपूरमध्ये अनेक घटना झाले. अशा असताना तुम्ही गावातल्या अंतर्गत रस्ते न करता तो तुम्ही बाहेरचा यावला हद्दीतला BNCचा रस्ता तुम्ही करतायत. याच्यावरून दिसतं का या ठिकाणी नगरपालिका मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे आणि एकाच ठेकेदाराला मदत करण्यासाठी दिलेलं आहे. आणि त्या टेंडरमध्ये या ठिकाणी जे टेंडर आलेले आहेत त्या टेंडरमध्ये दोघं टेंडरमध्ये आलटी मारून एक दुसऱ्याला सपोर्ट करून 4 टेंडर असे आलेले आहेत की त्यांना मॅनेज करण्यासाठी टेंडर दिलेले आहेत. म्हणून आम्ही आज या ठिकाणी ते टेंडर रद्द करण्यात यावा, पुन्हा टेंडर करण्यात यावा, त्याच्यातल्या अटी शर्ती करण्यात यावा. जर तुम्ही 5 कामं जर एक कलप करून करतायत, तेच 5 काम तुम्ही वेगळे केले तर या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार जे पोरं रिकामे पोरं आहेत यांना ठिकाणी काम मिळू शकतं, त्यांना बी देखील काम मिळू शकतो. या ठिकाणी त्यांनी एकच काम केलं आणि ते एक काम म्हणजे या असं झालं याच्यामध्ये जे दांडदाटके आहेत त्यांच्याच गळ्यामध्ये घास घालायचा आणि जे बिचारे बेरोजगार आहे त्यांना भुकेला मारायचा, अशा पद्धतीचं काम या नीती या ठिकाणी नगरपालिकेची चालू आहे. ते नीती आम्ही चालू देणार नाही. त्यांची हुकुमशाही आम्ही आणून पाडू आणि त्यांचा भ्रष्टाचार देखील या ठिकाणी खाली पाडू असं आपल्या माध्यमातून सांगतो. आणि त्यांना टेंडर कॅन्सल नाही केलं तर या ठिकाणी जिल्हा कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे, नाशिक आयुक्तासमोर करणार आहे आणि हायकोर्टामध्ये देखील पिटिशन आम्ही दाखल करणार आहे. या खऱ्या अर्थाने जनताची काय ताकद आहे, जनता काय असते या अधिकाऱ्यांना ठेकेदारांना आम्ही दाखवून देणार आहे, हे आपल्या माध्यमातून आवाहन करतो. आणले माहिती झाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राजू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राजू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.